नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉईन करा। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि आता आपण आपल्या कलातीर्थ भजनी मंडळाच्या एक विद्यार्थिनी आपल्याशी संवाद साधणार आहे। मी शैला कुंदुरकर, कलातीर्थ या मंडळात 2-3 महिन्यापासून मी जॉईन झाले आहे। तोपर्यंत तेव्हापासून सगळे आनंदच वाटत आहे। सारखे यांचे भजनाचे कार्यक्रम, पुढे या तारखेला त्या तारखेला आम्ही त्या तारखेची वाटच बघत असतो। घरी पाठ करणं, कधी गाणे म्हणत नव्हतो, कविता वाचत नव्हतो, पण यांच्या ओढीने आम्ही सर्व काही करायला लागलो। एक आनंद आमच्या मनाला मिळतोय। निसर्गाविषयी आता त्यांनी आम्हाला बोलायला सांगितलं, त्याचा आम्ही अभ्यास चालू केला होता। थोडक्यात आम्ही जे काही सांगतो पण त्यांचं मार्गदर्शन मात्र खूपच छान। त्यात स्वामींनी पण गाणारी आहे, ती एवढी छोटी मुलगी आम्हाला सांगते, ते आम्ही पण शिकायला पाहिजे असंच आम्हाला वाटायला लागले सध्या। वा, बघा, निसर्ग ह्याचा अर्थच आनंद हो। निसर्ग म्हणजे देवाकडून मिळालेली अनमोल आणि मौल्यवान देणगीच आहे माणसासाठी। तो मनुष्याला भरपूर काही देतो, त्याबद्दल त्याची परत मागण्याची कधीच अपेक्षा नसते आपल्याकडनं। तो आपला मित्र आहे। अन्न वस्त्र निवारा या गरजा तो पूर्ण करतोय। सकाळची शुद्ध हवा आपल्याला निरोगी प्राणवायू मनुष्य बनवतो। हिरवा रंग मानसिक ताणतणाव दूर करतो, जो आपल्या निसर्गाने आपल्याला दिला आहे। वसंतात त्याला नवीन पालवी फुटणे, तसंच माणसाने कधीच घाबरू नये, तेव्हा नेहमी पॉझिटिव्ह असंच तो सांगत असतो। निसर्ग हा पशुपक्ष्यांचाही मित्र आहे। नद्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, पाऊस, धबधबा हे निसर्ग पाहून माणसाचे मन प्रसन्न होते, उत्साहित होते। जेणेकरून या गाण्यातून, या कवितेतून मी तुम्हाला सांगते आहे। दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, आला ग सुगंध मातीचा। बघ पागोळ्या गळती, पाकळ्या पसरवती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा, आला ग सुगंध मातीचा। श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पानातून खेळे, आला ग सुगंध मातीचा। बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा, आला ग सुगंध मातीचा। वसुंधरा आज नवरसात बुडाली, माळ बगळ्यांची आकाशी उडाली, श्रियाळ राजाचा सण सांगुना मातेचा, नागपंचमीचा देव तो ग शोभला हो। कुणी गौरी पूजती, कोणी रेशमी विणती, आला ग सुगंध मातीचा, आला ग सुगंध मातीचा। बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला ग सुगंध मातीचा, आला ग सुगंध मातीचा। दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला सुगंध मातीचा, आला सुगंध मातीचा। कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट। यामध्ये हे बीजगोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे, तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।